स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 89. अध्यात्माची ही केविलवाणी सद्यस्थिती सांगून पांडुरंग शास्त्री पुढे म्हणाले, या सर्व विचारधारांना श्रीकृष्णानं खोडून काढलंय. श्रीकृष्णानं सांगितलंय की तुझा अपकर्ष आणि उत्कर्ष या गोष्टींना तूच जबाबदार आहेस. उद्धरेद आत्मनात्मानम आत्मा नमवसादयेत. गेल्या 200 वर्षात माणसावर बौद्धिक संक्रमणं झाली आहेत. त्या संक्रमणांचा विचार करून मानव समाजावर त्यांचा काय परिणाम झालाय या गोष्टींचा अभ्यास कराल तर श्रीकृष्ण भगवंताच्या या श्लोकाचं महत्त्व कळेल. शेवटी प्रवचनाचं तात्पर्य सांगताना पांडुरंग शास्त्री म्हणाले, उदारमतवादी तत्त्वज्ञान ऐकायला मोठं गोड आहे. गुन्हेगाराला गुन्हेगार न समजता त्याला रोगी समजा हे म्हणणं वस्तुतः खोटं आहे. परिस्थितीवाद, आर्थिक नियतीवाद, वर्तनवाद, मनोविश्लेषणवाद, त्याचप्रमाणे भ्रांत ईश्वरवाद या सर्व विचारसरणींमुळे भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन यांच्यात फार मोठा घोटाळा तयार झाला आहे. भौतिक जीवनात थोडाफार घोटाळा झाला तर आपण ठिकाणावर येतो, कारण त्याची फळं इथेच मिळणारी असल्यामुळे आपण बदलू शकतो. परंतु आध्यात्मिक जीवनात तसं नसतं. आध्यात्मिक जीवनात मूर्खपणा चालूच आहे, कारण त्याची फळं आपल्याला इथे दिसत नाहीत. स्वतःला मुमुक्षु म्हणवणारा माणूस आपला कोण उद्धार करेल अशा एखाद्या व्यक्तीच्या शोधात हिंडत असतो. अशी एखादी व्यक्ती भेटली की तिच्याकडून विभूती किंवा बेटा तेरा भला हो जाएगा असा आशीर्वाद मिळवतो. यापेक्षा आणखी काय हवं? हे लोक म्हणतात की बुवा वर जातील आणि मलाही वर नेतील. त्यांना विचारायला हवं की मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला का वर घेऊन गेले नाहीत? भगवंतांनी स्पष्टपणानं सांगितलंय, उद्धरेत आत्मनात्मानम आत्मनव साधयेत. म्हणून गीता तुमचं मन सामर्थ्यवान बनवते. जोपर्यंत तुमचं मन सामर्थ्यवान होत नाही तोपर्यंत तुम्ही भगवंताशी कसे चिकटणार? म्हणून आपलं मन सामर्थ्यवान व्हायला हवं. गीतेत भगवंतांनी अर्जुनाच्या मनाला सामर्थ्यवान करण्याचा प्रयत्न केलाय. आता पुढच्या श्लोकात फक्त योगाची लक्षणं सांगितली आहेत. पुढच्या वेळेला ती पाहू. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. पांडुरंग शास्त्रींनी पुन्हा भगवद्गीतेवर मस्तक ठेवलं आणि ते व्यासपीठावरून पाय उतार झाले. वैजनाथ शास्त्रींपासून तशी प्रथा चालत आलेली होती. त्या पवित्र व्यासपीठावरून केवळ देवाचं स्मरण केलं जायचं. कोणत्याही व्यावहारिक किंवा घरगुती गोष्टी व्यासपीठावर बसून केल्या जात नसत. देवकार्य संपलं की वैजनाथ शास्त्री खाली उतरत असत. त्याच पद्धतीनं पांडुरंग शास्त्रींनीही त्या व्यासपीठाचं पावित्र्य जपलं होतं. 1 तास कसा निघून गेला ते कुणालाही कळलं नव्हतं. प्रत्येक प्रवचनाच्या वेळी पांडुरंग शास्त्रींकडून भरभरून विचारधन स्वाध्यायींना मिळत असे. तो ज्ञानरूपी अमृत कुंभ पचवता पचवता त्यांना पुरेवाट होत असे. श्रोते भराभर मुद्दे लिहून घेत असत. एखादा विषय समजावून सांगताना पांडुरंग शास्त्री जगाचा इतिहास, जगातील तत्त्वज्ञान, जागतिक साहित्य यांच्यातील दाखले तर द्यायचेच, पण शिवाय अनेक संत महंत, ऋषीमुनी, त्यांचं कार्य, प्रस्थानत्रयी, वसिष्ठ, याज्ञवल्क्य यांच्यापासून शंकराचार्य, वल्लभाचार्य या महामानवांचे आणि सनातन साहित्याचेही अनेकाविध दाखले द्यायचे. ते ऐकून श्रोते अवाक होऊन जायचे. संस्कृत साहित्यातील खरंखुरं ज्ञान त्यांच्या मुखातून ऐकायला मिळायचं. तसे पढीक पंडित किंवा नाट्यपूर्ण पद्धतीनं प्रवचन करणारे अनेक असतात, पण त्यांच्या आचारविचारात एकमेळ आढळत नाही. परंतु पांडुरंग शास्त्रींचं तसं नव्हतं. ते जे सांगायचे त्याचं आचरण आधी ते स्वतः करायचे. व्यासपीठावर बसून त्यांनी गीतेतला कर्मयोग नुसता सांगितला नव्हता, तर तो कर्मयोग त्यांनी आधी आचरला होता. खेडोपाडी किंवा डोंगर कपारीत वस्ती करून राहणाऱ्या आपल्या संस्कृतीहीन बांधवांना भेटण्यासाठी ते जात होते. त्यांच्या उत्कर्षासाठी ते अहोरात्र झटत होते, रात्रंदिवस प्रवास करत होते. त्या दिवशीसुद्धा ते आदिवासी भागातून मध्यरात्रीनंतर परतले होते आणि सकाळी प्रवचनासाठी पाठशाळेत उपस्थित राहिले होते. या त्यांच्या अलौकिक कार्यापुढे म्हणूनच सर्वजण नतमस्तक व्हायचे. प्रवचन संपल्यानंतर पांडुरंग शास्त्री पाठशाळेतल्या त्यांच्या खोलीत गेले. त्या खोलीला पुढच्या अंगणालगत 2 खिडक्या होत्या.
नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे ते मधल्या खिडकीपाशी आले आणि अंगणात जमलेल्या समुदायाला त्यांनी अभिवादन केलं आणि ते पुन्हा खोलीत येऊन बसले. एरवी पाठशाळेतलं प्रवचन झाल्यानंतर पांडुरंग शास्त्री संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तिथेच थांबत असत. तिथे येणाऱ्या अनेक लोकांना ते भेटत असत. त्या लोकांच्या शंकाकुशंका जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन करत असत. परंतु त्या दिवशी मात्र ते पाठशाळेत फार वेळ थांबले नाहीत, कारण रात्री उशिरानं ते बाहेरगावून परतले होते. अपॉइंटमेंट विथ गॉड त्यांना चुकवायची नव्हती, म्हणून मुंबईला ते तातडीनं परतले होते. मुंबईतली अन्य कामं, त्याचप्रमाणे ठाण्याच्या विद्यापीठातली कामं त्यांना मार्गी लावायची होती. त्यामुळे पाठशाळेतून ते तत्काळ बाहेर पडले. काय सांगू निर्मला, आदिवासी माणूस केवढं प्रेम करतो. पांडुरंग शास्त्री नुकतेच आदिवासी भागातून जाऊन आले होते. आदल्या दिवशी ते तिथून परतले होते. त्यानंतर सकाळी ते पाठशाळेत गेले होते. त्यामुळे निर्मलाताईंना सारा वृत्तांत सांगायला त्यांना सवडच मिळाली नव्हती. म्हणूनच आज दुपारच्या जेवणानंतर ते निर्मलाताईंशी बोलत बसले होते. आपल्या प्रवासातल्या हकीकती त्यांना सांगत होते. ते पुढं म्हणाले, आदिवासींमध्ये मी मिसळलो, त्यांच्याबरोबर जेवलो, त्यांच्या सुखदुःखात सहभागी झालो, त्यांच्या मुलांना नारायण उपनिषदातील मंत्रही शिकवले आणि मग स्वतःकडे स्वस्तुतीचा दोष येईल की काय या भीतीनं ते बोलायचे थांबले. काय सांगत होतात? तसं काही नाही, पण तिथे जे घडलं ते सांगायलाच हवं. सांगतो. अगं, ते आदिवासी मला म्हणाले देखील की आमच्याकडे आजपर्यंत कुणीही आलं नाही. राजकारणी लोक ठराविक वेळी तोंड दाखवतात, समाजसेवकही क्वचित प्रसंगी येतात, पण एवढ्या प्रेमानं आजपर्यंत कुणीही आलं नव्हतं. निर्मलाताई म्हणाल्या, बरोबरच आहे. राजकारणी मंडळी उराशी स्वार्थ बाळगून जातात. त्यांची एकगठ्ठ मतं मिळवण्यासाठी त्या गरीब आदिवासींपुढे हात पसरतात. एकदा कार्यभाग साधला म्हणजे ही मंडळी पसार, अगदी पुढच्या निवडणुकीपर्यंत. त्या गरीब लोकांची मतं त्यांना हवी असतात, मनं नाहीत. समाजसेवकांच्या वागण्याची रीत सांगताना पांडुरंग शास्त्री म्हणाले, अगं, समाजसेवकही या गरीब लोकांकडे उपकाराच्या भावनेनं जातात. त्यांना मदत करण्याची त्यांची भावना असते. या गोष्टींचा मला अधिक संताप येतो बघ. भगवंतानं सर्वांना एकसारखंच जन्माला घातलं, मग पैशामुळे उच्च नीचता कशी काय येते? उपकाराची भावना माणूस बाळगतोच कशी? अगं, उपकार फक्त भगवंत करतो, माणसाची ती लायकी नाही. एकात्म भावनेनं आणि सहिष्णुतेनं कसं राहावं हे फक्त माणसानं शिकवावं. मोठमोठे शिक्षणशास्त्री आणि समाज सुधारणेचं कंकण बांधलेले समाजसुधारकसुद्धा अशा प्रकारचं शिक्षण दिलं जावं म्हणून कष्ट घेत नाहीत. दुबळ्या वर्गाला मदत करण्याची भाषा सर्वजण बोलतात, खरं तर त्या वर्गाला प्रथम उभं करायला हवं. समाजसेवक त्यांच्याकडे उपकार करण्याच्या भावनेनं किंवा त्यांना मदत करण्यासाठी जातात. त्यात त्यांचा स्वार्थ दडलेला असतो. त्यांना प्रसिद्धी मिळवायची असते, थोर समाजसेवक अशी प्रतिष्ठा मिळवायची असते. मग त्यांची पुढची व्यावहारिक गणितं आपोआप जुळून येतात. किती घृणास्पद गोष्टी आहेत ना या. प्रसिद्धी आणि पैसा यांच्यापासून दूर राहून कोण त्यांच्याजवळ जातो? खऱ्या प्रेमानं कोण शेवटच्या माणसापर्यंत जाऊन पोचतो? शिवाय हे समाजसेवक आणि चॅरिटेबल संस्था फक्त त्यांच्या भौतिक गरजाच पुरवायला जातात, नाही का? बरोबर. दुःखित, पीडित लोकांना अशा मदतीची मुळीच गरज नसते. त्यांना प्रेम हवं असतं. हीनत्वाची आणि वेगळेपणाची जाणीव त्यांना नको असते. निर्व्याज प्रेम कोण देतो? चॅरिटीवाले देतात असं प्रेम? मग एकदम आवेशात येऊन पांडुरंग शास्त्री म्हणाले, अगं, चॅरिटीसुद्धा काय टाटा बिर्लांनीच करावी, सामान्य माणसांनी करूच नाही. सर्वसामान्य गरीब माणसाला चॅरिटी करून पुण्य मिळवावंसं वाटत नाही का? केवळ पैसा आहे म्हणून त्या जीवावर पुण्याचं धनी फक्त श्रीमंतांनीच व्हावं? केवळ पैसा नाही म्हणून गरिबांना पुण्य मिळणार नाही का? पैशाच्या जीवावर पुण्य विकत का घेता येतं? भौतिकवादानं केवढी गढूळ आणि नासलेली विचारसरणी आज प्रसृत केली आहे. निर्मला, लक्षात ठेव, चॅरिटी करण्याची मक्तेदारी श्रीमंतांचीच लागून गेलेली नाही. चॅरिटी करून जर खरोखरच पुण्य मिळणार असेल तर एक दिवस मी गरिबांचीही चॅरिटी उभी करेन. आदिवासींच्या विषयावरून पांडुरंग शास्त्रींना एकदम तो प्रसंग आठवला. ते म्हणाले, निर्मला, आदिवासींची स्वतःची संस्कृती आहे, त्यांचा स्वतःचा धर्म आहे, विपरीत धर्म का असेना. निसर्गातही ते देवाचं अस्तित्व पाहतात. त्या संबंधात परवा आदिवासी भागात गेलो असतानाचा एक प्रसंग तुला सांगतो. तो प्रसंग त्यांनी थोडक्यात कथन केला. पांडुरंग शास्त्री आदिवासींशी हितगुज करत बसले होते.
तेवढ्यात एक तरुण मध्येच उभा राहिला आणि म्हणाला, शास्त्रीजी, मला संडासला जायचंय, जाऊ का? पांडुरंग शास्त्री म्हणाले, तू खरा सुसंस्कृत आहेस, जाण्यासाठी तू परवानगी विचारलीस. तो तरुण बाजूच्या झुडपाआड गेला. अवघ्या 5 मिनिटात तो झुडपातून बाहेर आला आणि त्या बैठकीत पुन्हा सहभागी झाला. पांडुरंग शास्त्रींच्या दृष्टीतून ती गोष्ट सुटली नाही. ते आश्चर्यानं त्या तरुणाकडे बघून म्हणाले, अरे, एवढ्यात तू आलास आणि हातपाय वगैरे धुतले नाहीस? पाण्याचा वापर केलास की नाही? त्या तरुणानं काही उत्तर देण्याऐवजी त्यांच्यामधला एक वृद्ध गृहस्थ उठून उभा राहिला आणि म्हणाला, शास्त्रीजी, आम्हाला वाटलं तुम्ही आमच्या मुलांना धर्म शिकवाल, पण तुम्ही तर अधर्म शिकवत आहात. त्या वृद्धाच्या बोलण्यानं पांडुरंग शास्त्रींना आश्चर्य वाटलं. क्षणभर ते विचाराधीन झाले. पण या वृद्धाच्या बोलण्याचा त्यांना उलगडा झाला नाही. त्यांनी विचारलं, मी यांना कोणता अधर्म शिकवला? तो वृद्ध आदिवासी पुन्हा म्हणाला, अहो, आमच्या 10 पिढ्यात कोणी ढुंगण धुण्यासाठी पाणी वापरलं नाही. तुम्हाला माहिती आहे का, पाण्यात जलदेवता वास करतात. हा प्रसंग सांगून पांडुरंग शास्त्री निर्मलाताईंना म्हणाले, केवढ्या भावना ते जपतात बघ. हा खरं तर त्यांचा विपरीत धर्म झाला. म्हणून मी नेहमी म्हणतो की विज्ञानामध्ये अध्यात्म आणता येईल, पण अध्यात्मात विज्ञान आणण्यासाठी हाडाची काढं करावी लागतील. कल्पना कर निर्मला, असा विपरीत धर्म सर्वत्र पसरलाय. त्यामधून तेजस्वी आणि चैतन्यमय समाज निर्माण करायचा म्हणजे खरोखर असा सुसंस्कृत समाज निर्माण करण्यासाठी वशिष्ठ याज्ञवल्क्यांनी केवढे परिश्रम उपसले असतील. पांडुरंग शास्त्रींचं कार्यही त्याच मार्गाने चाललं होतं, पण आपल्या या कार्याची वाच्यता त्यांनी कधी केली नव्हती. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.